रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। तसेच या दुरुस्तीच्या बांधकामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे। अशा एकूण सुमारे 30% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाला आहे। त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून या तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे 5 डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे। ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण 30% पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे। या परिस्थितीत संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज 30% पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी विभागवार सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे। नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। दिवा पोलिसांनी केले आरोपीसह 54 ग्रॅम एमडी जप्त। मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिवा परिसरात अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी आदेश केले होते। त्याच आदेशास अनुसरून दिवा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरडमल व त्यांच्या पथकाने दिवा आगासन रोड गणेश विसर्जन तलावाजवळ दिवा पूर्व येथे सूरज रामविलास शर्मा वय वर्ष 34 राहणार रूम नंबर 204 ए विंग माऊली निवास समर्थनगर सिद्धिविनायक गेट जवळ दिवा पूर्व यास एमडी ह्या अंमली पदार्थासह विक्री करत असताना त्यास ताब्यात घेऊन 1,35,000चे 54 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। ठाणा पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुंबरे सर यांनी नशामुक्त मुंब्रा करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यांनी त्यानुसार आम्हा सर्वांना आदेश दिले आहेत। कारण मुंब्र्यातली बरीचशी तरुण पिढी जी आहे ती नशेच्या आहारी जाते आणि त्याच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे होतात, तसेच कुटुंबाला पण त्याच्यापासून त्रास होतो। त्यामुळे सरांनी ती मोहीम हाती घेतलेली आहे, त्यानुसार आम्हाला आदेश दिलेले आहेत। आमच्या दिवा चौकीचे एपीआय तोरडमल साहेब, डीपीआय कोळेकर साहेब यांनी आर्थिक परिश्रम घेऊन एक आरोपी आहे सूरज रामविलास शर्मा यास 29/11च्या मध्यरात्रीच्या सुमारास दिवा पूर्व दिवा आगासन रोड या ठिकाणी एक 54 ग्रॅम एमडी म्हणून हा नशेचा पदार्थ आहे, त्याची किंमत एकूण 1,35,000 आहे। ती पकडलेली आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विचारपूस चालू आहे। त्याच्यातनं अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि एक मोठा रॅकेट ओपन होण्याची शक्यता आहे। आरोपींचे नाव निष्पन्न होत आहेत, परंतु ते आता मी तपासाची दिशा भरकटायला नको आणि आरोपींना पळून जायला वाव नको यासाठी मी नाव इथे घेऊ शकत नाही। पण सर, ह्या एमडी ड्रग्सची तस्करी आणखी प्रमाणात काय मोठ्या प्रमाणात होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत आहात का? आमच्या भरपूर केसेस झालेल्या आहेत। पूर्ण ठाणा आयुक्तालयामध्ये सगळ्यात जास्त मुंब्रा पोलीस स्टेशनच्या केसेस आहेत। या वर्षभरामध्ये पूर्वीचे 10 वर्षाचा रेकॉर्ड काढले तर त्यापेक्षा सर्वात जास्त केसेस ज्या आहेत त्या आपल्या मुंब्र्यामध्ये झालेल्या आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस निरीक्षक संजय देवने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर, पोलीस हवालदार गोविंद मुंडे, पोलीस हवालदार अशोक कोकोड,
पोलीस नायक किशोर वैरागकर, पोलीस नायक जयेश तामोरे, पोलीस शिपाई उमाकांत गायकवाड, पोलीस शिपाई वसीम तडवी, पोलीस शिपाई समाधान जाधव, पोलीस शिपाई रवी सातपुते, पोलीस शिपाई महेश जाधव या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো, আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी 1 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु अविनाश जाधव यांचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे स्वीकार करतील की नाही याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशातच मनसे सैनिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ठाणे जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांची राज ठाकरे यांनी समजूत काढून हार पराजय हा होतच असतो, त्याने खचून न जाता नव्या उमेदीने कार्य करावे असे सांगितल्यामुळे साहेब जे बोलतील ते होईल असे वक्तव्य करत अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. तसेच ते म्हणाले, नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये एकही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात 3 पद आहेत. एक पक्षाचं नेतेपद आहे, दुसरं नाभिक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं जिल्हा अध्यक्षपद, अशी 3 पदं होती. सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच, तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो. परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे, तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं. मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं. आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला त्याचं मी पालन करणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं. काम करत राहायचं असतं, यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने वाढवणार. आणि आणखी एक गोष्ट मी नेहमी सांगतो लोकांना, मला अनेक लोक फोन करतात आणि मला सांगतात की आमच्याकडे त्या वेळेला माझं एक वाक्य असतं की माझ्या रक्तात राज ठाकरे, तो माझ्या रक्तात राज ठाकरे. त्यामुळे कुठल्या जिल्हाध्यक्षपद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कमी होणार नव्हती किंवा साहेबांवरचं प्रेम कमी होणार नव्हतं. मी नेते म्हणून किंवा नाविक सेनेचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याच जोशात काम करणार होतो. पण आज पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. सो पूर्ण ताकदीने लढणार, सन्माननीय राजसाहेबांसाठी महाराष्ट्रभर फिरणार आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार त्या करणार.
ज्या ज्या महाराष्ट्र सैनिकांनी काल दिवसभर सोशल मीडियावर असतील, मला फोनच्या माध्यमातून असतील, राजीनामा देऊ नका वगैरे जे सांगितले होते किंवा मी त्यांच्या सोबत राहिलो पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा, त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे मी आभार मानतो की ज्यांनी ही सगळी घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब मला फोन करून तू एकटा नाहीस तर आम्ही सगळे जबाबदार आहोत, आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे आणि सन्माननीय राजसाहेबांची ताकद वाढवली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा होती. माझी इच्छा तीच आहे. सो मी आजपासून पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहे, साहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.